अनुशासन करण्याची कला. सामान्यपणे असे बघितले जाते की मनुष्य आपल्या जीवनात नियम तर बनवतो, परंतु परिस्थिती आली की खूपच कमी वेळात त्या नियमांना तोडतो देखील. परंतु महान व्यक्ती दृढतेने नियमांचे पालन करतात. स्वतःकडून जर त्या नियमांचे उल्लंघन झाले तर स्वतःला शिक्षा करण्यात देखील मागे पडत नाही. प्रसंग. एकदा स्वामी रामतीर्थ बाजारातून चालले होते. रस्त्यात ताजी सफरचंद बघून त्यांच्या मनात सफरचंद खाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. सफरचंद विकत घेऊ की नाही अशा द्विधा मनस्थितीत ते पुढे निघून गेले. परंतु सफरचंद खाण्याच्या प्रबळ इच्छेमुळे ते परत फळवाल्याकडे आले आणि त्याने सफरचंद विकत घेतले. घरी पोचल्याबरोबर त्याने अजिबात वेळ न घालवता सफरचंद कापून काचेच्या प्लेटमध्ये ठेवले. खाण्याची प्रबळ इच्छा होत होती, परंतु त्याचवेळी स्वामी रामतीर्थ यांच्या मनात संयमाचा विचार आला. त्याने विचार केला, एक सामान्य स्वाद इंद्रियावर माझे नियंत्रण नाही. मी असा कसा संन्यासी आहे. टेबलावर प्लेटमध्ये कापलेले सफरचंद ठेवलेले होते. रामतीर्थ यांनी त्या दिवशी उपवास ठेवण्याचा संकल्प केला. त्या सफरचंदाला हात न लावता त्यांनी फेकून दिले. सामान्यपणे मनुष्याची कर्मेंद्रिये अनुशासन तोडून त्याचा संयम नष्ट करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. स्वतःला शिस्तीत चालवण्याकरता अनुशासन कलेची आवश्यकता असते. सुव्यवस्थित दिनचर्या आणि अनुशासित जीवन मनुष्याचे व्यक्तिमत्व विकसित करण्यास मदत करतात. प्रत्येक कर्म करण्याआधी त्या कर्माची मर्यादा ओळखून कर्म केले तर त्याच्या चांगल्या प्रभावाने प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. इच्छेच्या अधीन होऊन अनुशासन तोडून जर कर्म करत राहिलो तर कधी ना कधी त्याचे फळ भोगावेच लागते. मुंगीसारखा छोटा प्राणी देखील एका सरळ रेषेत चालतो. नियम आणि मर्यादा आदर्श व्यक्तित्वाचा परिचय देतात. अनुशासन रेल्वेच्या रुळासारखे असते. जर आगगाडी रुळावरून व्यवस्थित चालली तर अनेक लोकांना त्यांच्या योग्य ठिकाणी पोचवते. परंतु जर आगगाडी रुळावरून खाली घसरली तर अनेक जण मृत्युमुखी पडतात. अगदी तसेच जीवनाचे आहे. जीवन जर अनुशासित असेल तर अनेकांसाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय बनते. जीवन जर अनुशासित न राहता बेशिस्त आणि अव्यवस्थित झाले तर परिणामस्वरूप लक्षहीन आणि उपहासित होते. व्यवस्थित दिनचर्या मन, वाणी आणि कर्माचे संतुलन आणि विपरीत परिस्थितीत देखील अविचलित राहून शिस्तीने काम केले तर जीवन अनुशासित होते. प्रश्न 1. रामतीर्थ यांच्या गोष्टीतून कोणती शिक्षा मिळते? 2. अनुशासित जीवनाचे कोणते नियम आहेत? 3. कर्म करण्याआधी कोणते चिंतन करणे आवश्यक आहे?